आंदोलनाच्या 5व्या दिवशी सुद्धा आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत। सोबत नाश्ता पाणी घेऊन हे आंदोलक मुंबईत दाखल झाले। स्वतःच्या गाडीतूनच आणलेला नाश्ता करताना ते बघायला मिळत आहेत। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे आणि आज अनेक जे मराठा आंदोलक आहेत ते आझाद मैदान परिसरामध्ये येत आहेत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की मोठ्या प्रमाणात आंदोलक आता आझाद मैदान परिसरामध्ये येत आहेत आणि त्याचबरोबर अनेक जे जेवण वाटप करण्याचे जे ट्रक्स आहेत ते देखील आता इथे दाखल झालेले आहे। जवळपास काल कोर्टाने सांगितल्यानंतर अनेक जे ट्रक्स आहेत त्यांना वाशीला हलवण्यात आलं होतं। काल रात्री जवळपास अनेक आपण जर पाहिलं की पोलीस कर्मचारी या परिसरामध्ये दाखल झाले होते। त्याचबरोबर बीएमसीने देखील सॅनिटायझेशन करण्यात आलं होतं। पण पुन्हा एकदा आता आपण जर पाहिलं तर अनेक जे ट्रक्स आहेत ते या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण जर पाहिलं की हे मराठा आंदोलक हे जे गरजवंत मराठा आहेत त्यांना हे जेवण किंवा नाश्ता वाटप करण्याचं काम देखील आता त्यांनी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दादा काय सांगाल, तुम्ही पहिल्या दिवशी अनेक जे मराठा आंदोलक होते त्यांचं जेवणाचं नुकसान झालं होतं, तुम्ही आता आपण जर पाहिलं की हे वाटप करतायत, जेवणा वाटप कशासाठी करतो आम्ही? तर इथल्या प्रशासनाने आमच्या बांधवांशीला काहीच प्यायसाठी दिलं नाही, म्हणून आम्ही पंढरपूरहून सगळं 20 टन माल घेऊन आलो खायसाठी। आम्ही शेतकरी आहे, आम्ही संपूर्ण जगाला जगवतोय, तर आमचं बांधव आम्ही उपास ठेवू देणार नाही कधीच। आपण जर बघितलं की आता अनेक जे मराठा आंदोलक उपाशी मोठ्या प्रमाणात नाश्त्याचं आता सकाळी वाटप करण्यात येत आहे। कॅमेरापासून परमेश पवार, पुराई न्यूज, मुंबई।